तानसेनजी म्हणतात, मग तानसेनजीला मीराबाई म्हणतात, मग तुम्ही का म्हटले नाही मला आलो म्हणून? त्यावेळेस तानसेनजी म्हणतात, तुम्ही गात होत्या माई, तुम्ही खूप सुंदर गात होत्या, पण गाता गाता जरा राक्षे गाई ना, काय म्हणतात, राक्ष गाई ना, राक्ष गाई ना म्हणजे रागामध्ये गायचं ना, रागात वेगळं आणि रागात वेगळं. हा, रागात वेगळं म्हणजे रागात म्हणजे हा. त्यावेळेस मीराबाई म्हणतात, गिरधर लाल तो भाव का भुका, गिरधर लाल तो भाव का भुका, राग कला नहीं जानत तुका. माझ्या भगवान परमात्माला रागाची गरज नाही, माझ्या देवाला भावाची गरज आहे. महाराज काय म्हणतात ऐका, नाही तया विन, नाही तया विन मुगेला विठ्ठल, नाही तया विना मुगेला विठ्ठल. भुकेला विठ्ठल येईल तैसा बोल रामकृष्ण. म्हणा बरं रामकृष्णारी. माता बघून म्हणा सगळ्या रामकृष्णारी, रामकृष्णारी. तुम्ही टाळ नका वाजू, मी सांगतो तसं फक्त तेवढं म्हणा. रामकृष्णारी. पाठीमागच्या सगळ्या रामकृष्णारी. तुम्ही म्हणा रामकृष्णारी, रामकृष्णारी. हा, पाठीमाग बसले रामकृष्णारी. सगळे 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 म्हणा म्हणा रामकृष्णारी. बरं काही त्रास वगैरे काही म्हणजे मला विचारू द्या, तुम्हाला काही वाटलं का काही? म्हणजे सहज आहे ना रामकृष्णारी. काही त्रास आहे का सांगा? सहज आहे. महाराज म्हणतात लक्षात ठेवा, एक पद मी खूप गोड आहे बघा, पद आहे. महाराज म्हणतात आपण जर देवाचं गीतच गायलं नाही तर काय फायदा आहे सांगा ना. महाराज म्हणतात, साथी है मित्र गंध के जल बिंदु पान तक, अर्धांगिनी बढ़ेगी केवल मकान तक, परिवार के सब लोग चलेंगे स्मशान तक, बेटा भी हक निभाएगा तो अग्निदाह तक, इससे तो आगे इससे तो आगे भजन ही है साथी, हरि के भजन बिन अकेला रहेगा, राम राम बोल रे, राम राम बोल, 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 राम राम बोल, राम राम बोल. सोपं आहे का नाही? बरं ना, वाजवा वाजवा आता टाळी. हा वाजवा, त्यांची इच्छा आहे टाळी वाजवायच्या. राम राम बोल रे, राम 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 बोल रे. सोपं आहे ना मला? सोपं आहे. किती सोपं आहे सांगा बरं. लक्षात ठेवा, मृत्यु देखता है औरों की रोज सवेरे शाम,
भवन बनाता ऐसे जैसे हरदम यही मुकाम, ये माया तेरी बहुत कठिन है राम, ये माया तेरी बहुत कठिन है राम. हे पद फार गोड आहेत बघा. आता विस्तार करायचा म्हटलं की एकेका पदाचा विस्तार करायचा वेळ जाईल, पण कबीर महाराजांचं पद आहे, महाराजांचं सांगणं असं आहे. ऐका, महाराज म्हणतात सगळं जाईल बघा. मित्र आपल्याला कुठपर्यंत येतात, साथ देणार येतं, पैसा आहे तोपर्यंत. हा, साथी हे मित्र गंध के जलबिंदू पान तक, अर्धांगिनी बढ़ेगी केवल मकान तक, परिवार के सब लोग चलेंगे स्मशान तक. सुन बाबा सुन बाबा दुनिया में मौज बुरी है, 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 सुन बाबा दुनिया में मौज बुरी है. मेरी कच्चा में मेरी कच्चा में यही घर जिंदगानी, मेरी कच्चा मेरा यही घर जिंदगानी, कोई किसी का नहीं है प्यारे, राम नाम ही सच्चा है, राम नाम ही सच्चा है, राम नाम ही सच्चा है. सुनो बाबा सुनो बाबा दुनिया में मौज बुरी है, सुनो बाबा दुनिया में मौज बुरी है, सुनो बाबा दुनिया में मौज बुरी है. टाळी वाजवा, जोरदार टाळी वाजवा. 100 सोनार की और 1 लोहार की. नाद गुळा, वाव, 1 लोहार की. ऐकलं का? आणि पुन्हा पाहिजे तिथं, पाहिजे तिथं विठाला विठाला विठाला. गावाचं नाव काय आहे? शहापूर आहे. सोपी गोष्ट नाही मला, तडजोड नाही इथं. सुना बाबा सुना बाबा सुनो बाबा दुनिया में मौज बुरी है, सुनो बाबा दुनिया में मौज बुरी है. मला काही एवढं गाता येत नाही, पण असं तुमचं ऐकलं म्हणून गायलो. विठाला विठाला. महाराज म्हणतात लक्षात ठेवा, नंतर शेवट आपला एकच आहे. महाराज म्हणतात रामा रामा बोल रे, नाही का, राम राम म्हटलं पाहिजे महाराज. ऐका, रामा 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 म्हणा सगळे. आता म्हणा, पुरुष मंडळी म्हणू नका, असं प्रेमाने म्हणा बघा, एकदम प्रेमाने म्हणा. थांबा थांबा, कसं बी म्हणू नका, युती करा, एकजूट म्हणा सगळ्या. रामा, हा बघा स्वरात, हा, रामा रामा रामा. थोडीशी एक जागा चुकली बरं का. रामा रामा, असं रामा रामा. नीट नीट जरा चांगली काढा जागा शेवटची. काय म्हणताय तुम्ही? रामा 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 रामा. बालाजी महाराज स्वरात म्हणले बरं का. एकदा टाळी वाजवा. सोपे बसले बसले असंच भजन करायचं. थांबा ना थोडंसं, थांबा ना. यांची मग इच्छा आहे की यांना म्हणायला लावा ना. थांबा थोडंसं, थांबा 2 मिनिटं. ऐका ऐका 2 मिनिटं ऐका. म्हणतात का कसं करू सांगा? होय म्हणतात का? म्हणतात. हा थांबा ऐका. रामा 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 रामा. आता वाजवून टाळ यांच्यासाठी. बालाजी महाराज, आता हे विद्यार्थी कुठे लिहित आपले?
जगदंबा संस्था प्रकाश महाराज काळे. काळे. जर विद्यार्थी जर ताला स्वरात म्हणायचं म्हटलं की आपल्याला महाराज किती मारायचे? स्वरात म्हणत नाही, एवढीच आमच्याकडे महाराजाकडे सुधरी असायची. अरे बाप, इतकं मारायचे महाराज स्वरात नाही म्हटल्यानंतर. स्वरात नाही म्हणल्यावर. पण बेसुरी तर महाराजाला अजिबात आवडायचे नाही. पण इथं मी 1 मिनिटामध्ये एवढे विद्यार्थी तयार झाले माझ्याकडे. खरं कोडे सांगा, स्वरात म्हणले मुले का नाही सांगा, स्वरात म्हणले पुन्हा एक जागा मी म्हणेन तशा जागा काढल्या का नाही? हा, काढल्या का नाही सांगा? अहो काहीच लागत नाही देवाला. नाही तयावीन पैसा न लागेल पिया, पैसा न लागेल पिया, ना लागे तुझी दमडी, ना लागे तुझी दमडी. राम राम नाव घ्यायचं तर हा वाजवा टाळी एकदा जोरदार. काही लागत नाही, रुपया ना पैसा ना लागे, रुपया ना लागे, ना लागे कवडी दमडी. फक्त एक करायचंय, बोलो राम राम राम, बोलो श्याम श्याम श्याम. देवाचं नामस्मरण करायचं, भजन करायचं. महाराज म्हणत काहीच लागत नाही ना, काहीच लागत नाही. मग आता ठीक आहे, काही लागत नाही, हो काहीच लागत नाही म्हणलं पाहिजे. म्हणून महाराज म्हणतात तुम्हाला जर प्राप्त करायचं असेल देव, तर महाराज म्हणतात भावे गावे गीत शुद्ध करून या चित्त. तुझं भावा आहे देव, तर ह्या सुलभ उपाय, सोपा उपाय सांगितला महाराजांनी. आणि लक्षात ठेवा, जो देवाचं चिंतन करतो, जो देवाचे नामस्मरण करतो, त्याचं नाव काही विशेष राहतं बघा. ज्याने ज्याने चिंतन केलेलं आहे, मला वाटतं ज्याने ज्याने देवाचं चिंतन केलंय, ज्याने ज्याने नामस्मरण केलेलं आहे, नवे नवे नामस्मरण करण्याला ज्याने आधार दिलाय, त्यांचं पण नाव शिल्लक आहे. लक्षात ठेवा. मला वाटतं या ठिकाणी मी पाठीमागे आलो होतो बघा, सुंदर असा उत्सव केला आपल्या इथे. कशाचा? शताब्दी महोत्सव केला होता मला. शताब्दी महोत्सव किती गोड केला होता सांगा. हा, इतका सुंदर उत्सव झाला होता, इतका सुंदर उत्सव झाला होता. मला वाटतं आपण ज्यावेळेस आपण जाऊ त्यानंतर हे लहानले मुलं पण म्हणतील आमच्या गावात शताब्दी महोत्सव झाला होता. नाव राहतं महाराज शिल्लक. महाराज असं म्हणतात, नाम ऐसा करो काम हो जाए, काम ऐसा करो नाम हो जाए. तुझे लक्षात येते का? नाम ऐसा करो काम हो जाए, काम ऐसा करो नाम हो जाए. मला वाटतं मेलं पाहिजे माणसाने, पण उत्तम चिवरे कीर्ती मागे. मला वाटतंय आपल्या पाठीमागं कीर्ती राहिली पाहिजे. मग ते खरं लोक म्हणणं का भांडकुदळ होता, काही का होईना, पण आपलं नाव शिल्लक राहिलं पाहिजे. मला वाटतं कसंही नाव शिल्लक राहण्यापेक्षा एक विशेष नाव शिल्लक राहिलं पाहिजे. इथं आल्या मी महाराजांना म्हणलो, आपल्या इथं शताब्दी महोत्सव झाला बघा, आम्ही त्यावेळेस आलो होतो. मला वाटतं आता ते पूजनीय बाबा नाहीत नाही का, त्यांचे चिरंजीव मला वाटतं खूप सक्रिय आहेत नाही का, कार्यक्रमामध्ये खूप सक्रिय येतात. त्यांची सहकारी मित्रमंडळ असेल, अतिशय सुंदर. महाराज तुमच्या पंक्तीत माझ्या लक्षात आलं की किती उत्सव चांगला चालू आहे बरं का. म्हणजे तुम्ही म्हणा महाराज त्यांच्या घरी जेवले म्हणून तुमची स्तुती अजिबात नाही, अजिबात नाही. पण इतका उत्सव चांगला आहे, सगळ्यांचं सहकार्य. आणि लक्षात ठेवा, अशा कार्यक्रमामध्ये एकत्र येणं फार गरजेचं आहे बघा. दुरावा होऊ दे नका, काही होऊ द्या, पण सप्ताह म्हटलं की एकत्र येणं फार गरजेचं आहे. काय सुंदर अशा पंक्ती येतं नाही का. मी तर काय काय खाल्लं माहिती का, मी बट्ट्या खाल्ली, वरण खाल्लं, तूप पण खाल्लं. मला साहेब म्हणले महाराज टेन्शन घेऊ नका, ऐका ऐका. मला मग अशी आजी म्हणत होत्या, महाराज एक मुलगा 40 म्हशीची काय करतो, धार काढतो. पैसा कोणाच्या घरी देत नसतो ना, लक्षात ठेवा. कष्ट हेच भांडवल हे लक्षात ठेवा. कष्ट 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 केले पाहिजे. नुसतं म्हणता हा करायचंय का, केलं पाहिजे. विठाला काहीही करा, पण ऐका ना, प्रापंचिक असो आता परमार्थिक असो, काम करा, नाम शिल्लक राहत असतं माणसाचं. मग महाराज म्हणतात सहज आहे ना, देवाचं चिंतन सहज करा, माणसाचं नाव शिल्लक राहत आहे. ठीक आहे, हे नसेल जमत तर महाराज म्हणतात अनेकाचे कानी गुण दोष मनांनी. मग एक कर ना, कुणाच्या गुणाचंही वर्णन करू नको, दोषाचंही वर्णन करू नको. महाराज म्हणतात तरी चालत नाही, नाही जमत ना. महाराज म्हणतात हे जमत नाही तर मग एक कर, मस्तक ठेंगाना,
ठेंगणा मस्तक ठेंगणा करी संतांच्या चरणा. अरे जमदग्नी महाराजांच्या चरणावर डोकं ठेवा. ठेवतो का नाही आपण डोकं सांगा बरं. हा आपल्या अंतकरणाची इच्छा आहे ती इच्छा पूर्ण होते का नाही सांगा. पण ती पण कशी भावनेने चित्त शुद्ध करून देवाला मागा, देव पूर्ण करतो. आणखी आहे का लक्षात ठेवा. मस्तक ठेंगणा करी संतांच्या चरणा. एक साध्वी आहे महाराज, रामायणातला प्रसंग आहे. एक साध्वी स्त्री आहे, तिचं नाव काय आहे शबरी आहे. शबरी साधूच्या शब्दावरती विश्वास ठेवला. महाराज कुठपर्यंत राहू इथं, कुठपर्यंत राहू. पूर्व इतिहास बघा शबरीचा. 10 वर्षाची शबरी होती, तिचं लग्न करायचं होतं. बाबा ओ बाबा काय ग शबरी काय ऐका बरं लक्षात ठेवा. झाला आता 10 मिनिटं फक्त माझ्याकडे लक्ष द्या. ए बाई काय ग बाबा हे दारासमोर एवढे प्राणी का बांधले. अगं बेटा तुझं उद्या लग्न आहे ना. बाबा लग्नाचा आणि या प्राण्याचा काय संबंध आहे. अगं उद्या तुझं लग्न आहे ना, आणि लग्न असल्यामुळे आपल्या सगळ्या पाहुण्यांना यांची मेजवानी द्यायची. मेजवानी म्हणजे हो बाबा जर माझं लग्न जर झालं नाही तर मग यांची काही गरज नाही का शबरी. महाराज बाल मनावर परिवर्तन झालं नाही. नाही माझ्यामुळे जर एवढे प्राणी मरत असतील तर मला लग्न करायचं नाही. माझ्यामुळे जर एवढे प्राणी मरत असतील तर मला लग्न करायचं नाही. महाराज म्हणतात ते शबरीला कळवलं. किती वर्षामध्ये 10 वर्षामध्ये. आणि आता इथले सगळे माळकरी मला पक्क माहिती, मला पक्के माहिती आहे सगळे माळकरी इथं. पण मी आमच्याकडलं सांगतो. कुठलं मी कुणाला हा लक्षात ठेवा. कोणतंही प्राणी असू द्या, कोणतंही मांस असू द्या, मांस एकच आहे. कबीर महाराजांचं पद आहे. महाराज म्हणतात मांस मांस सब एक है, मुर्गी हिरण गाय. मांस मांस सब एक है, मुर्गी हिरण गाय. जो नर यह खात है, जो नर यह खात है, वो नर नर कई जाए. कबीरा जय सिया राम, जय जय सिया राम, जय सिया राम, जय जय सिया राम. महाराज म्हणतात मांस मांस सब एक आहे. मुर्गी असेल, हिरण असू द्या, गाय असू द्या. महाराज म्हणतात जो कोणी याला खातो ओ नर स्वर्ग ही जाय. बोला बोला ओ नर हा गोइंग टू यमपुरी. लक्षात ठेवा. हे याला खातो ते त्याला खातो हे लक्षात ठेवा. महाराज म्हणतात पवित्र अशी गळ्यामध्ये तुळशीची माळ घाला. कबीर शबरी म्हणते बाबा मला लग्न करायचं नाही. हे ऐका रे ऐका. आता शबरीने सांगितलं बाबा मला लग्न करायचं नाही. मनामध्ये निर्धार घेतला. सकाळी निघून गेली. पतंग ऋषींच्या आश्रमाजवळ लागली. तिथे थांबली. कुठपर्यंत थांबली. वयाच्या शेवटी शबरी ज्यावेळेस तिला काम होत नाही त्यावेळेस तिला बघितलं साधूंनी. हे कोण आहेस रे. मी शबरी आहे. कोण शबराची कन्या आहे. साधूंनी सांगितलं महाराज एवढ्या दिवसाचा आपण जी साधना करतोय त्या साधनेचा सगळा भंग झाला. काय झालं. ही शबरी आतापर्यंत झाडझूड करत होती. ही शबरी असं हा जा म्हणे तुम्ही स्नानाला. मतंग ऋषींनी स्नानाला पाठवलं. हे साधू जाऊन बघतात तर पंपा सरोवरामध्ये पाणी नाही. मग सगळं रक्त आहे रक्त. महाराज पंपा सरोवरामध्ये पाणी नाही मग सगळं रक्त आहे. इकडे या. काय हे शबरीच्या पायाचं तीर्थ घ्या. शबरी माता म्हणते प्रभू हे पाप कधी फेडू. शबरी थांब. शबरीच्या पायाचं तीर्थ घेतायत, पंपा सरोवरामध्ये टाकतायत आणि पाणी पुन्हा पूर्ववत होतं का नाही सांगा. पुन्हा पूर्ववत होतं. का सांगितलं. साधूच्या जवळ आली. मला वाटतं साधूला तिचा अधिकार कळाला पण मला वाटतं शिष्याला नाही कळाला. साधूने तिला आतमध्ये घेतलं, आश्रमात घेतलं आणि सांगितलं आता शबरी आता आम्हाला जाण्याची वेळ आलेली. तू काय कर तू थांब इथं. महाराज मी कुठपर्यंत थांबायचं. काळजी करू नको शबरी तुला भेटण्यासाठी देव येईल. साधूच्या शब्दावरती विश्वास ठेवला. आणि आता ऐका शबरीने रोज वाट पाहावी. कोणाची. जब मेरे राम जी का वैद्य होगा, शबरी की कुटी पावन होगा. राम जी का वैद्य होगा, शबरी की कुटी पावन होगा. मेरे राम जी का वैद्य होगा, शबरी की कुटी पावन होगा. आएंगे श्री राम अपने आसन पर बिठाओगे, मीठे मीठे बेर अपने हाथों से खिलाओगे. शबरीने नेहमी म्हणावं. शबरीने नेहमी म्हणावं माझा देव येईल, माझा राम येईल. नाही का. लक्षात ठेवा. भिल्लीने मोठी थोर हिंड तिरा रान, रामाला आवडती
शबरीची गोष्टी बोल. महाराज शबरीने नेहमी म्हणावं, कब दर्शन दे गे, कब दर्शन दे गे राम परम हितकारी. रास्ता देखत शबरी की उमर गई सारी, रास्ता देखत शबरी की उमर गई सारी. आयुष्य गेलं महाराज शबरीचं. शबरीने आणखी काय म्हणावं ऐका. राम आएंगे आएंगे राम आएंगे. एक टाळी सगळे बघा, एक टाळी गिळवा. राम आएंगे आएंगे राम आएंगे. सगळे बोला राम आएंगे मेरी झोपड़ी की महाराज खुल जाएगी. राम आएंगे मेरी झोपड़ी की महाराज राम आएंगे. मेरी झोपड़ी की महाराज खुल जाएगी. राम आएंगे मेरी झोपड़ी की महाराज राम आएंगे. राम आएंगे तो अंगना सजाऊंगी, राम आएंगे तो अंगना सजाऊंगी. दीप जला के दिवाली मैं मनाऊंगी, दीप जला के दिवाली मैं मनाऊंगी. मेरे झोपड़ी की महाराज खुल जाएगी. राम आएंगे मेरे झोपड़ी की महाराज खुल जाएगी. राम आएंगे राम आएंगे राम आएंगे राम आएंगे. जय श्री राम, जय श्री राम. अयोध्या आए है मेरा, बोलो जय जय श्री राम. युग राम राज का आ गया शुभ दिन ये आज का. छा गया हुई जीत सनातन धर्म की, हर घर भगवा लहराएगा. अयोध्या आए हैं मेरे राम, बोलो जय जय श्री राम. महाराज प्रभू आले शबरीला दर्शन दिलं. प्रभूने काय केलं, शबरीच्या डोक्याने हात फिरवल्यानंतर शबरीला म्हणतात हे भामिनी. नाथ महाराज वर्णन करतात, भामिनी म्हणजे सुंदरी. तुम्हाला प्रश्न विचारतो मी, इकडे लक्ष द्या ऐका. पंचवटीमध्ये सुंदर असा शृंगार करून आले, तिचं नाव शूर्पणखा. सुंदर शृंगार केला, पण प्रभूने तिच्याकडे पाहिलं नाही. इकडे मात्र आले आणि शबरीला पाहिलं. भामिनी म्हणतात, भामिनी. मला वाटतं शृंगार केलाय पण तिच्याकडे पाहत नाही. हिने शृंगार पण केला नव्हता, काहीच नव्हतं, प्रभूची वाट पाहत होती. तिला भामिनी म्हणतात. भामिनी म्हणजे सुंदरी. सुंदर कोण आहे, शबरी का शूर्पणखा आहे? लक्षात ठेवा. तुम्ही आम्ही वरच्या रंगाला बोलतो, पण माझा भगवान परमात्मा अंतरीची घेतो गोडी, पाहे जोडी भावाची. देव सोयरा देव सोयरा देव सोयरा दिनाचा. म्हणून महाराज म्हणतात बाबा एक करा, मस्तक ठेंगणा करे संतांच्या चरणा. संतांच्या चरणावरती मस्तक ठेवायचं. महाराजांनी पुन्हा सांगितलं तर हे जमत नसेल तर काय करा, वचन सर्व सगळे. हा विठोबा रखुमाई,
शेवटच्या मला वाटतं बघा चरण किती गोडे. महाराज म्हणतात वेची ते वचन जेणे राही समाधान. इतकं चांगलं बोलायचं, बोलत असताना सगळ्यांना आनंद वाटला पाहिजे. काय झालं, इतका आवाज बसलाय माझा, इतका आवाज बसला बघा. सिस्टीम सुंदर असल्यामुळे जरा बोलायला जमायला लागलं. महाराज म्हणतात इतकं चांगलं बोलायचं, बोलत असताना सगळ्यांना आनंद वाटला पाहिजे. कसं बोललं पाहिजे. सुभाषितकार सांगतात प्रिय वाक्य प्रधान सर्व तुष्यंती जंतवाहा तस्मात तदैव वक्तव्य वचनी किम दरिद्रता. साच आणि मवाळा मितली आणि रसाळ. मुखी अमृताची वाणी पाहिजे. मुख्य अमृताची वाणी देव देवाचे कारण इतकं सुंदर बोललं पाहिजे. खरं सांगा आपण तसं बोलतो का. काही काही माणसं म्हणतात महाराज विले तर्कफळ बोलतो, तोंडावर बोलतो म्हणे, मला जमतच नाही म्हणे. बरोबर का नाही. लक्षात ठेवा, तोंडावर बोलणाऱ्या माणसाने कधी लक्षात ठेवायचं, कधी दुसऱ्याचं मन दुखवायचं नाही. किती पद गोडे ऐका ना. महाराज म्हणतात सदा ना रहा है सदा ना रहेगा ये जमाना किसी का नहीं चाहिए दिल दुखाना किसी का नहीं चाहिए दिल दुखाना किसी का. माणूस महाराज म्हणतात दुसऱ्याचं मन कधी दुखवायचं नाही. महाराज इतकं चांगलं बोलायचं. काय झालं माहिती का, एवढं सांगू नये महाराज ऐकत नाहीत, चांगलं बोलत नाहीत. उदाहरण सांगतो मी ऐका, पण घडलेली घटना सांगतो. मी एकदा बसने प्रवास करत होतो. एका म्हातारीला बसायला जागा दिली साहेब. मला आजी बसा माझ्यापाशी. मला तिने बघितलं, मला म्हणते होय पलकड. म्हणलं वा, मला होय पलकड. म्हणलं काय का, मला म्हणलं झालं पलकड थोडस. मला म्हणते मुडद्या होईना आणखी पलकड. मी बोलणं सांगतोय तुम्हाला, होईना पलकड. मी थोडस साईडला सरकलो. बसली म्हातारी. माझा मित्र म्हणला का म्हातारे ते महाराज तुला महाराजांनी जागा दिली बसण्यासाठी, तिला वाईट वाटायला पाहिजे होतं. बरोबर आहे. ती म्हणे जागा दिली असं, गाडी काय त्याच्या. बोला 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 तुम्ही बोला, मी काही म्हणत नाही. तुम्ही तोंडातून असं म्हणलं नाही, तुम्ही तरी असं म्हणलं नाही पदे पाहिजे. मला बरं वाटलं ना सगळं सांगा. मी असं म्हणणार नाही ती शहापूरची म्हातारी होती अशी अजिबात मी म्हणणार नाही. महाराज मित्र म्हणला अगं म्हातारे ते महाराज आहेत ना. ती म्हणतो महाराज असतील. ती म्हातारी म्हणते असतील महाराज, मला काय चुलीत घालायचे का. मला बरं वाटलं असेल का सांगा. नाही महाराज बरं नाही वाटलं. बोललं कसं असलं पाहिजे. तुम्हाला अटल बिहारी वाजपेयी माहितीत का. अटल बिहारी वाजपेयी ऐका. हा माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी बिहारला प्रचार सभेसाठी येणार होते. त्या काळचे तत्कालीन मुख्यमंत्री होते बिहारचे लालू प्रसाद यादव. लालू प्रसाद यादव म्हणतात हमार बिहार तोहार क्या काम आहे. जमलं का. जमलं. हमार बिहार तोहार क्या काम आहे. ही बातमी अटलजीच्या कानावरती गेली. अटलजी म्हणतात ठीक आहे असू द्या. दुसऱ्या दिवशी आले अटलजी आणि सुंदरशी प्रचार सभा चालू आहे. दुसऱ्या दिवशी अटलजी म्हणतात कल हमारे प्रिय भाई लालूजी कह रहे थे, कल हमारे प्रिय भाई लालूजी कह रहे थे हमार बिहार तोहार क्या काम है, लेकिन लालू जी को मालूम नहीं है लालू जी बिहारी है लेकिन हम अटल बिहारी है. तुम्हाला मला विचारायचं या बोलण्याने कोणाला वाईट वाटलं असेल का सांगा. लक्षात ठेवा परमार्थ यालाच म्हणायचं. आपल्या बोलण्याने कधीच दुसऱ्याचं मन दुखलं नाही पाहिजे, कधीच दुखवायचं नाही. कोणी जर म्हणेल 100 रुपये द्या, तिला कधीच माघारी लावायचं नाही, कधीच नाही. आणि ते हप्ता आला ना मग तर कधीच नाही बघा. त्या हप्ता आला की मग बायाची चळमळ बघायची. अरे 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 तुम्ही टेन्शन घेऊ नका, आम्ही तुमच्या तर 3 दिवस कृपाळू. मी आमच्याकडे सांगतोय हप्ता आल्यावर कधीच नाराज करायचं, त्यांना पैसे दिले पाहिजे. लक्षात ठेवा मला बोलायचं एवढंच आहे बघा की आपल्या बोलण्याने दुसऱ्याचं मन दुखल असा कधीच वागायचं नाही. माळ जपायची एवढं मोठं गळ्यामध्ये टप्प माळ घालायच्या आणि लोकांना वाईट म्हणायचा फायदा आहे का सांगा. अजिबात नाही. सुंदरपैकी गळ्यामध्ये पवित्र अशी तुळशीची माळ घालायची. माळ घातली की समजून जायचं, दुसऱ्याला वाईट बोलायचं नाही, दुसऱ्याला शिवाय द्यायच्या. खरं आहे का. खरं आहे का सांगा.
पवित्र अशी तुळशीची माळ घाला आणि आपल्या वाणीने कोणाला वाईट वाटेल असं कधी वागायचं नाही. महाराज म्हणतात वेची ते वचन जेणे राहे समाधान तुझं बाबा आहे देव तरी हा सुलभ उपाव. महाराज म्हणतात तुला जर हे जमलं नाही तर आपण महाराज म्हणतात तुगा म्हणे बार तुगा म्हणे बार. महाराज म्हणतात थोडा तरी परोपकार केला पाहिजे. कसा? अगदी एका मिनिटात उदाहरण सांगतो शेवट संपवतो. ऐका, इतकं सुंदर सप्ताह सुरू आहे. सप्ताह सुरू आहे का नाही सांगा. महाराज एवढा खटाटोप आहे, सोपी गोष्ट नाही. बस सगळ्यांना काम येतं. महाराजांपासून तर सगळ्या सामान्यातल्या सामान्यांना सगळ्यांना काम आहेत महाराज. पण तरीही ते या ठिकाणी इतका सुंदर असा सप्ताह करतायत महाराज. सोपी गोष्ट नाही. एवढे मोठे महाराज मंडळ या ठिकाणी येत आहे. वेगळं कमी करा. सगळे या ठिकाणी येत आहेत. सोपी गोष्ट नाही. हे सगळं नियोजन करणं सोपी गोष्ट नाही. महाराज म्हणतात जर सुंदर असा कार्यक्रम असेल तर थोडासाही उपकार केला पाहिजे, काहीतरी दान केलं पाहिजे. बरोबर आहे का नाही? नाही म्हटलं नाही पाहिजे. देव देतोय ना, आपण 2 हाताने देतो. भगवान परमात्मा 1000 हाताने दिल्याशिवाय राहत नाही. लक्षात ठेवा. एक बरं वाजवा नाही, मी नाराज नाही करतो अजिबात नाही. हा आता ऐका, एकदा राष्ट्रसंत आपले गाडगे बाबा एका गावामध्ये गेले. म्हणे माय मधुकरी वाड, शहापूर सारखं गाव होतं. बाई आतून आवाज दिला बाईने, म्हणे महाराज एवढं मोठं शहापूर आहे, तुला या गावामध्ये मी दिसले का? माझं घर दिसलं का? बाबाने हात जोडले. म्हणे महाराज काय झालं, माझ्याकडून काही चुकलंय का? ती बाई बाहेर आली. म्हणे महाराज चुकलं काही नाही तुमच्याकडून. काय झालं? म्हणे महाराज 2 दिवसापासून माझ्या घरामध्ये माझी चूल पेटली नाही. मग म्हणे मी तुम्हाला भाकर देऊ शकत नाही. म्हणे मग महाराज एक करा. महाराज विचारतात बाई तुझ्या दारात आवळ्याचं झाड आहे, त्याच्यात 2-3 आवळे तरी तोडून दे ना. ती बाई म्हणते महाराज आवळा याचे झाड आहे ना, हे झाड घर माझं नाही, म्हणजे हे झाड पण माझ्या हक्काचं नाही. मग एक करा. ती महाराज काय म्हणतात ऐका. म्हणजे बाई एक कर ना, तुझ्या दारातली मला माती तरी दे ना. त्या बाईला हसू आलं. बाई म्हणे महाराज माझ्या दारातली माती घेऊन तुम्ही करणार काय? जर माझ्या घरात भाकर असती, तुम्हाला जर भाकर दिली असती तर तुमचं पोट भरलं असतं. जर तुम्हाला मी आवळे दिले असते तुमचं तोंड खमंग पडलं असतं. महाराज पण माझ्या दारातले माती घेऊन तुम्ही काय करणार? त्यावेळेस गाडगे बाबांनी दिलेलं उत्तर अतिशय गोडे. गाडगे बाबा म्हणतात माय आता सध्या तुझ्यावरती देवाची अवकृपा आहे आणि अवकृपा असल्यामुळे तुला काही देण्यासाठी नाही. बरोबर ना? अन्न नाही, धान्य नाही, काहीच नाही. पण ऐक ना बाई, ज्यावेळेस तुझ्याकडे येईल सगळी संपत्ती येईल त्यावेळेस तू नाही म्हणू नये, म्हणून तू आता माती द्यायला सुरुवात कर. म्हणे तू आल्यावर नाही म्हणणार नाहीस. बरोबर ना? मला वाटतं आपल्याकडे नाही, आता नाही म्हणून आपण नाही नाही कधीच म्हणायचं नाही. नाही नाही म्हणलं की मग नाही नाहीच होतं. काय काय नाही नाही म्हटलं देवाच्या कार्याला आणि बरं सामान्य नाही. हे महात्मे सोबे नाहीत. कोण आहेत बसलेले? ते जमदार सोपे नाहीत. यांच्या दरबारामध्ये ही सेवा कोणाची? या दरबारातली. मला वाटतं हे कार्य कुठलंय? या दरबारातलंय. साधूच्या दरबारातलं कार्य आहे. मला वाटतं साधू कधीच कमी पडू देत नसतात. लक्षात ठेवा, कधीच कमी पडू देत नसतात. अहो किती प्रसन्न वातावरण आहे सांगा ना. इतकं प्रसन्न वातावरण आहे. साधूच्या दरबारातला हा सप्ताह आहे. मला वाटतं इतकी सर्व कमिटी मंडळ इतके मला वाटतं आपल्या अंतःकरणातलं शुद्ध अंतःकरण करून या ठिकाणी कार्य करतात. आनंदाची गोष्ट आहे. या ठिकाणी सर्व आमचे आदरणीय श्री हरिभक्तपरायण बाळू महाराज असतील. आणि बघा बाळू महाराजांचं जीवन म्हणजे अतिशय अतिशय गोड जीवन आहे. मला सुंदर असं गायनही करतात.
सुंदर पखवाजही वाजवतात आणि सुंदर कीर्तनही करतात. बरोबर आहे का नाही? कीर्तनही करतात. महाराज काय असते, तुम्ही आम्हाला जर आमच्यावर प्रेम केलं तर आमच्यावर सगळेजण प्रेम करत असतात. बरोबर आहे का नाही? तुम्ही आमच्यावर प्रेम केलं पाहिजे. मला वाटतं आमच्या कलेवर तुम्ही प्रेम करतात, पण माणसावर प्रेम करायला आपण शिकलं पाहिजे. बरोबर आहे का नाही? माणसाने माणसावरती प्रेम करायला शिकलं पाहिजे. या ठिकाणी एवढा उत्सव सुरू होतोय, चांगला सुरू होतोय. आमचे सर्व गुरुबंधू त्याच्या एका शब्दावर ओ देतात आणि इथे या ठिकाणी सगळेजण येतात. का? तुम्ही सगळे त्यांच्यावरती प्रेम करतात म्हणून. मला वाटतंय काही लागत नाही त्यांना, काही लागत नाही. बरोबर ना? आपलं प्रेम आहे. मला वाटतं इथं सप्ताह करायचा म्हणलं की काय लागतं? तन मन धन, नाही का? जगद्गुरु तुकोबारे म्हणतात, नका देऊ दूध जयामध्ये सार, ताकाचे उपकार तरी करा, जास्त नाही. पाणी टाका पण उपकार करत चला. बरं लक्षात ठेवा, पाणी टाकत जा, उपकार चला करत चला. असं सुंदर असं संयोजक आहे, इतकं सुंदर असं आयोजन आहे, इतका सुंदर सप्ताह आहे. आणि या सप्ताहामध्ये मला या ठिकाणी सेवा करण्याची संधी मिळाली आहे. अतिशय गोड असं वातावरण आहे. तुम्ही सर्व श्रोतृ मायबाप या ठिकाणी सेवेसाठी याला सेवा श्रवण केली. नक्कीच भगवान परमात्मा तुम्हाला उदंड असा आयुष्य देव, अशी देवाची चरणी प्रार्थना करतो. सुंदर अशा मृदंगाचार्य मृदंग अतिशय गोड वाजवतात महाराज. इथं जोरदार टाळी वाजवा त्यांच्यासाठी. आमचे सर्व महाराज मंडळी सर्वांसाठी इथं टाळी वाजवा जोरदार. सुंदर अशी साऊंड तुम्हाला या महाराजांनी शेवटपर्यंत आम्हाला टाळ्याच वाजवायला लागला. पण लक्षात ठेवा, मी सुरुवातीला बोललो होतो, कौतुक कोणी कोणाचं केलं पाहिजे, कौतुक आपल्या माणसाचं आपण केलं पाहिजे, नाही का? तुम्ही सर्वांनी या ठिकाणी कौतुक करतायत. ऐकलं, गाणं एवढं सुंदर आहे, चाली एवढ्या सुंदर येतं, मग काय ऐकायला? आपण कानाने ऐकलं की हाताने टाळी वाजलीच पाहिजे. मला वाटतं असं सुंदर असं आयोजन आहे, सुंदर असं संयोजन आहे. या ठिकाणी सेवा करण्याची संधी मिळाली. सर्व श्रोतृ मायबाप असतील सर्वांच्या चरणी सेवा समर्पित करतो. या ठिकाणी आदरणीय श्री हरिभक्त परायण भागवताचार्य माझे ज्येष्ठ गुरुबंधू या ठिकाणी हरिभक्त परायण बालाजी महाराज धांडगे महाराजांच्या मुखातून सुंदर अशी श्रीमद भागवत कथा श्रवण करत आहात. त्यांच्याही चरणी सेवा समर्पित करतो. सर्वांच्या चरणी सेवा समर्पित करतो. शेवेला पूर्ण विराम. ज्ञानेश्वर माऊली.